गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपलं गोव्यातला आहे शेवटचे दिवस आणि आता वाजले 11:15 लगभग आणि आता फायनल डेस्टिनेशन येऊन पोचलेले आहे आणि इथून पुढं डायरेक्ट पुण्याला जाणार आहे आणि आता इथं फ्लाईट पकडायला चालले. फ्रेंड्स, एअरपोर्टला येऊन चेकिंग बिकिंग करून आता तिकीट घेऊन आतमध्ये आलेलो आहे आणि आता आम्हाला बोर्डिंगसाठी कमीत कमी 1.5 तास वेट येतं. आता इथं लाऊंजमध्ये कपडे बिपडे बघतोय, एखादं आवडलं तर घेऊन टाकन. परफ्यूम मस्तपैकी आणि एक नंबर एक्सपिरियन्स आहे गोवा एअरपोर्टचा चेकिंग बिकिंगचा. आता शॉपमध्ये बघत पुढे जाणार. लॉन्च ॲक्सेस आमच्याकडे कार्ड आहे, जरा लॉन्च ॲक्सेस भेटतं त्याच्यावर 1 रुपयात मग अनलिमिटेड फूड. तिथं जातो. आता जरा बघतो काय भेटतंय का स्वस्तात. एअरपोर्टवर काय की महाग असतात, इंटरनॅशनल ब्रँड असतात ना सगळे, त्यामुळे. मित्रांनो, आता इथं लॉन्च ॲक्सेसमध्ये आलो आहे. मस्त इथं प्लेनचा व्ह्यू घेतोय आणि इथून फर्स्ट टाइम स्टारबक्सची कॉफी पिलो आणि 1 नंबर वाटली. स्टारबक्सची कॉफी जास्त असं काय भारी नाही, 400 रुपयाची कॉफी तसं म्हणलं तर, तशी नॉर्मल कॉफीच होती. पण एक एक्सपिरियन्स लय भारी होता. त्याच्यावर नवा व्ह्यू टाकलेलं माझं फर्स्ट टाइम आणि इथं प्लेनचा व्ह्यू घेतो माझं 1 नंबर. आता इथून एक प्लेन आता येईनच, अनाउन्समेंट होईनच बोर्डिंगसाठी. बोर्डिंग करून मग आता प्लेनमध्ये बसलं. शॉपिंग करायचा प्रयत्न जरा चालला आहे, पण खूप महाग गोष्टी आहेत. 8,000 रुपयाला मग आम्ही बघितलं एक हे होतं चष्मा म्हणतो आपलं. पुमामध्ये गेलो होतो, तिथं स्पेशल ॲडिशनल स्निकर्स होते. 8,000 रुपयापासून स्टार्टिंग होती. एवढ्या महागाचे स्निकर म्हणजे अख्खं गोव्याच्या ट्रिपचं बजेट लागलं असतं. मित्रांनो, आता पुणे एअरपोर्टला लँड केलेले आहे आणि फक्त 40 मिनिटाची फ्लाईट होती आणि मी जाताना लागले 12 तास, येताना फक्त 40 मिनिटात आलं आणि वरती गेले जरा टर्मिनल झालं, पण मी काही घाबरलो नाही. आमचे होते एक माणूस तो लय घाबरला होता, डायरेक्ट झोपून घेतलेले. मला काय आवडतं. आता एक्झिट घेतो, इथून कॅब बुक करतो आणि गाडीत जाऊन भेटतो आता मी तुम्हाला. चला मग.
पेट्रोलवरून बाहेर पडलोय आणि आता टॅक्सीत बसून घरी चाललोय. पण आता रस्ते बिस्ते बघते तर प्रोसेसच नाही होते. असं वाटतं आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी फिरायला आलोय. तिकडच्या वातावरणाची आदत झाली होती. अब तो आदत सी हो गई ऐसे जीने की तसा टाईप झालाय आणि खूप वेगळं असं काहीतरी वाटते की आपण नवीन ठिकाणी कुठेतरी आलोय. पण आता घरी चाललोय फायनली. तर आता घरी जातो, घरच्यांना भेटतो. घरचे म्हणते एवढे पैसे खर्च केले ते ऐकतो. तर मग व्हिडिओ इथंच संपून टाकतो. आपली गोवा सिरीज पण इथंच संपती. तर आपली सिरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन सिरीज बघण्यासाठी तो घंटा पण वाजून टाका. कितीतरी लोक सबस्क्राईब करतात पण ते म्हणतात व्हिडिओच येत नाही. तर ते घंटा न वाजवल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन नाही येत, त्यामुळे तुम्ही माझी व्हिडिओ मिस करता. तर असेच एका नवीन व्हिडिओमध्ये परत तुमच्या सगळ्यांची भेट घेतो. धन्यवाद.